आषाढी एकादशीच्या उपवासासाठी राजगिऱ्याचे लाडू बनवलेले आहेत आणि हे कसे बनवायचे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सुरुवातीला लाह्या बनवणार आहे. या लाह्या बनवण्यासाठी राजगिरे घेतलेले आहेत. या लाह्या बनवताना सर्व बाजूला उडतात म्हणून शेगडीच्या खाली पेपर टाकून घेतलेला आहे. लाह्या बनवण्यासाठी तव्याचा वापर केलेला आहे. तवा गरम झाला की 1 ते 2 चमचे राजगिरे तव्यामध्ये टाकून कापड घेऊन हलक्या हाताने फिरवलं की या लाह्या फुलतात. लाह्या फुलल्या की लगेच एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया. याच पद्धतीने सर्व राजगिऱ्याच्या लाह्या बनवून घेऊया. लाह्या तयार झाल्यानंतर लाडू बनवण्यासाठी गुळाचा पाक तयार करून घेऊया. पाक बनवण्यासाठी मोठी कढई किंवा पातेले घ्या. कढईमध्ये 1 चमचा तूप आणि 1 वाटी गूळ टाकून हा पाक तयार करून घेऊया. गूळ पातळ झाला की लगेच 1 ते 1.5 मिनिटामध्ये हा पाक तयार होतो. गुळाचा रंग बदललेला आहे, पाक तयार झालेला आहे. याच्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून हे मिक्स करून घेऊया. हे राजगिऱ्याचे लाडू एकदम परफेक्ट होण्यासाठी 1 वाटी राजगिरे आणि त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. भाजलेल्या शेंगदाण्याच्या डाळी आणि आपण तयार केलेल्या राजगिऱ्याच्या लाह्या ओतून एकसारखं मिक्स करून घेऊया. या तयार झालेल्या मिश्रणाचे तुम्ही वड्याही बनवू शकता. हे राजगिऱ्याचे लाडू तयार करताना कोणाची तरी मदत घ्या. हे मिश्रण गरमच असताना लाडू बांधले जातात. एकदा का हे मिश्रण थंड झाले तर लाडू बांधले जाणार नाहीत. या 1 वाटी राजगिऱ्याचे 25 ते 30 लाडू तयार होतात. हाताला थोडंसं तूप लावून हे लाडू बांधून घेऊया. एकदा या पद्धतीने राजगिऱ्याचे लाडू बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील.